नमस्कार, चंदाच किचनमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत झणझणीत चमचमीत असा शेवग्याच्या शेंगांचा रस्सा. नेहमी आपण आमटीला शेवगा वापरतो. आज आपण रोजच्या साहित्यामध्ये थोडंसं वेगळं वाटण करून अशी चमचमीत रस्सा भाजी करतोय. पाहुणे आले तरी तुम्ही हे करू शकाल अशी ही भाजी आहे. चला तर मग रेसिपीकडे वळूया. यासाठी साहित्य लागणाऱ्या अर्धा किलो शेवगा, 7-8 मीडियम साईजचे कांदे, 1 टोमॅटो, पाव भाग सुकं खोबरं, तीळ, खसखस, अद्रक लसूण पेस्ट, 6 जिरे आणि गरम मसाले. आता जे वाटण कसे करायचे ते बघूया. त्यासाठी कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचे पातळ स्लाइस करून घेतलेत. फ्रेश कोथिंबीर धुवून चिरून घेतली आहे. गरम कढईमध्ये 1 पळ तेल टाकून यामध्ये खोबऱ्याचे पातळ काप डार्क ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे आहेत किंवा सुक्या खोबऱ्याचा किस केला तरी चालेल. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा आहे. खोबरे एकसारखे तेलामध्ये परतत राहायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित सगळ्या साईडनी तळून घेतले जाईल. अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खोबरे तळून घ्यायचे आहे. आता राहिलेल्या त्याच तेलामध्ये बाकीचे वाटण करून घेऊया. पहिले कांदा टाकला आहे तेलामध्ये, तो थोडा परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कांदा मोकळा करून घ्यायचा आहे आणि थोडं परतून घ्यायचं आहे. मग यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे, अगदी चिमूटभर टाकायचं आहे. कांद्यामध्ये मीठ टाकल्यामुळे कांदा पटकन ब्राऊन व्हायसाठी मदत होते. आता यामध्ये तीळ, खसखस, गरम मसाले टाकून वाटण मीडियम फ्लेमवर गुलाबी रंगावर करून घ्यायचं आहे. आता कांद्याला गुलाबी रंग आला आहे. आता अजून 5 मिनटं हे परतून यामध्ये टोमॅटो टाकूया. टोमॅटो यामध्ये मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपलं वाटण रेडी झालं आहे. मी गॅस बंद केला आहे. आता हे भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड झाले की बारीक करून घेऊया. आता पहिले आपण खोबरे बारीक करून घेऊया. आता या खोबऱ्यामध्ये चिरून घेतलेले कोथिंबीर आणि थंड झालेले साहित्य टाकून अगदी थोडेसे पाणी घालून वाटण एकदम बारीक करून घेऊया. हे शेवग्याच्या भाजीसाठी लागणारे वाटण तयार झाले आहे. आता भाजी करण्यासाठी पातेले गरम करायला ठेवले आहे. यामध्ये घेऊया अर्धी वाटी तेल. तेल चांगले गरम झाले की यामध्ये घालूया अद्रक लसूण पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट तांबूस रंगावर झाले की यामध्ये सगळे वाटण टाकायचे आहे. ते छान असे रंग बदलेपर्यंत परतून घेऊया. मसाल्याला खूप छान तेल सुटले. आता यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा गोडा मसाला. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
येथे मी अर्धा किलो शेवगा घेतला आहे. तो मीडियम साईजमध्ये कट करून त्याची सालं काढून घेतले आहेत. हे स्वच्छ धुवून घेतलं आहे. शेवग्याच्या शेंगा खूप जाड किंवा खूप बारीक घ्यायच्या नाही आहेत, मीडियम साईजमध्ये घ्यायच्या आहेत. आता यामध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत आणि मग चवीनुसार मीठ टाकायचं आहे. शेंगा मस्तपैकी मसाल्यामध्ये परतायच्या. आता यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं शेंगा लो फ्लेमवर मसाल्यामध्ये शिजवून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता शेंगा मस्तपैकी मसाल्यामध्ये परतल्या गेल्या आहेत आणि आजूबाजूने मस्त तेल सुटले आहे. हा मसाला मस्तपैकी शिजल्यानंतरच यामध्ये पाणी टाकायचे आहे. आता पहिले मिक्सरच्या पॉटमध्ये पाणी टाकून ते पहिले टाकून घेऊ आणि यामध्ये गरम पाणीच टाकायचे आहे. 2 ते 2.5 ग्लास मी पाणी गरम करून घेतले आहे. भाजी पातळच ठेवायची आहे, शिजेपर्यंत ती थोडी घट्ट येते. भाजीला उकळी येईपर्यंत गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे. भाजीला उकळी आली की गॅस लो फ्लेमवर करून त्यावर झाकून ठेवायचा आहे. शेवगाच्या शेंगा शिजायला फारसा वेळ लागत नाही. 7 ते 8 मिनटात शेवगा शिजून रेडी होतो. आता आपला शेवगा शिजला आहे. भाजी घट्ट आली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि यावर 5 मिनटं झाकून ठेवूया. आपली शेंगाची भाजी मस्तपैकी तयार झाली. चपाती, भाकरी, भातासोबत तुम्ही सर्व करू शकता. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.